नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. जळगावमध्ये भाजपने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत काँग्रेस भवनासमोर सपकाळांचा जाळला पुतळा. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवरायांशी तुलना केल्यानं भाजपकडून निषेध. अहिल्यानगरमध्ये भाजपच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन. सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाख रुपयांचा भाजपकडून बक्षीस जाहीर. मोहम्मद बिन तुगलक राजा जसा वेडा होता तसे हे सपकाळ त्या टोळीतील आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे इस्लामिक वैचारिक पंथातून जन्माला आलेले सपकाळ आहेत. आमदार संजय केनेकरांकडून टीका. सपकाळांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आणि शिवाजी महाराजांची माफी मागावी, केनेकरांची मागणी. काँग्रेस कार्यकर्त्यांची हल्ला करण्याची तथाकथित टिपू नीती पुन्हा एकदा समोर आल्याचा धीरज घाटेंचा आरोप. 2 व्हिडिओंपैकी एक व्हिडिओ सुमारे 1 वर्षांपूर्वीचा असल्याचं घाटगेकडून स्पष्ट. पुण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असल्याची धीरज घाटेंची माहिती. भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसला गालबोट लावायचं होतं, घाटेंचा आरोप. हर्षवर्धन सपकाळ यांचं वाक्य अतिशय टोकाचा निषेध दर्शवणारे. ज्यांनी मारलं, लुटलं, राज्य केलं अशा व्यक्तींची तुलना करणे म्हणजे ज्या बुद्धीतून हे शब्द बाहेर पडतात त्या बुद्धीची कीव करावी वाटते. मंत्री चंद्रकांत पाटलांकडून हर्षवर्धन सपकाळांवर टीका. काँग्रेस हा नेहमीच हिंदुद्वेषी पक्ष राहिला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी टिप्याची तुलना शिवरायांशी केली आहे. परत अशी तुलना केल्यावर शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. मंत्री नितेश राणेंचा इशारा. जळगाव जामोदची घटना निंदनीय आहे. सरकारने आरोपीवर कठोर कारवाई करावी, नाना पटोलेंची मागणी. भाजप देशात जातीपातीचा राजकारण करते, नाना पटोलेंचं वक्तव्य. बारामतीत विमान अपघाताचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर. विमान कोसळून भीषण आग लागल्यानंतर काही क्षणातच एक जोरदार स्फोट. महाशिवरात्रीनिमित्त पुण्याच्या दौंडमध्ये पार्थ पवारांनी घेतलं बुलेश्वराचं दर्शन. यावेळी पार्थ पवारांकडून मंदिरावरील मूर्ती आणि नक्षीकाम यांची पाहणी. मोठ्या संख्येनं भाविक आणि कार्यकर्ते उपस्थित. घाटकोपरच्या भटवाडी विभागातील जनता सेवा संघ संचलित स्वयंभू भाटेश्वर शंकर मंदिरात महिलांना गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना समोर. गाभाऱ्याबाहेर महिलांच्या प्रवेशास मनाई असल्याचा फलक. या निर्णयामुळे स्थानिक महिलांकडून तीव्र रोष व्यक्त. नांदेडमध्ये नंदीवर विराजमान भगवान शिवशंकराची काढण्यात आली भव्य मिरवणूक. पारंपरिक वेशभूषेत सजलेले बाराती या सोहळ्यात उत्साहाने सहभागी. ढोल ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये दूध भेसळीचा मोठा पर्दाफाश. केमिकलयुक्त दूध कसे तयार केले जात होते त्याचे प्रात्यक्षिकच कारवाई दरम्यान उघड. अन्न आणि औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत 3घांना अटक. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताई समाधीस्थळी लाखो भाविकांची गर्दी. ज्ञानोबा तुकाराम आणि आदिशक्ती मुक्ताईंच्या जयघोषाने संपूर्ण मुक्ताईनगर दुमदुमलं. पुण्यातील OIE फाउंडेशन आणि महालक्ष्मी एव्हिएशन कडून व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने दिव्यांग मुलांना हेलिकॉप्टर सफर. पहिल्यांदाच हेलिकॉप्टरने सफर केल्याने मुलांनी केला आनंद व्यक्त. अमरावतीच्या कांतानगरमधील 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी झाल्याची घटना. चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण. मुलुंड दुर्घटनेतील मृत्यू पावलेले रामधनी यादव यांच्या मित्रपरिवार आणि कुटुंबाने आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. मृतकांच्या कुटुंबाला 2 कोटी रुपयांची भरपाई मिळावी, घरातील एकाला नोकरी मिळावी आणि जखमींच्या पूर्ण उपचाराची जबाबदारी सरकारनं घ्यावी, आंदोलकांची मागणी. पुण्यातील कबाडवाडीत जमिनीच्या वादातून भाऊ बहिणीच्या कुटुंबात बेदम मारहाण. जमिनीचे बाजारभाव गगनाला भिडल्यानं वाद सुरू असल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यातील कॉपी प्रकरणात 44 विद्यार्थ्यांवर कारवाई केल्यानंतर आता संबंधित परीक्षा केंद्रावरील शिक्षकही रडारवर. अमरावतीच्या उपशिक्षण संचालकांना पत्र पाठवत 5 केंद्र संचालक, 2 सहाय्यक केंद्र संचालक आणि 14 पर्यवेक्षक अशा एकूण 21 कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस. जालन्यात सुपारी देऊन व्यापाऱ्यास मारहाण करून लुटणाऱ्या 6 आरोपींना अटक. आरोपींकडून 2,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. या कारवाईमुळे एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश. उल्हासनगर येथील कॅम्प 4 परिसरात रिक्षा चालकाच्या घराला अचानक आग लागली. या आगीत मोठं नुकसान झालं असून घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून राख. यवतमाळच्या पुसदमध्ये ATSने 14 ठिकाणी एकाच वेळी सर्च ऑपरेशन राबवलं असल्याची माहिती. यामध्ये माजी सिमी कार्यकर्त्यांशी संबंधित ठिकाणाचाही समावेश असल्याची चर्चा. जुनं जळगाव परिसरात शॉर्ट सर्किटमुळे सिलेंडरचा स्फोट. आगीत 3 कुटुंबांच्या संसाराची राख रांगोळी. या कुटुंबांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून परिवारातील सदस्यांना अश्रू अनावर. डोंबिवलीतील रविकरीन सोसायटी परिसरात राज अपार्टमेंटच्या बेसमेंटमधील पार्किंगमध्ये आग लागून 29 दुचाकी खाक. आगीचा भडका उडाल्यानं काही जण किरकोळ जखमी. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.